काय छान गप्पा रंगल्या आहेत, मधून मधून छान गाणी ऐकायला मिळत आहेत. खरंच मला सुद्धा ना जरा या नेहमीच्या धावपळीमध्ये थोडंसं काहीतरी असं रिफ्रेश करणारं जाणवलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा प्रवास करताना आनंद मिळणार आहे उद्यापासून. पण आता मंगेश, मगासपासून फक्त यांच्याबद्दल झालेलं आहे की रावेरमधून किती प्रेमासाठी झगडून लातूरपर्यंत त्या पोहोचल्या. तुझ्या बाबतीत काय झालं नेमकं? तुला कधी म्हणजे निलेशच्या बाबतीत कसं व्हायोलिन वाजलं होतं तसं तुझं व्हायोलिन कधी वाजलं? माझा पण ऑर्केस्ट्राच वाजला. हो, कधी? पण सांगेन की तळेगावला आमचा खूप मोठा प्रोग्राम होता आणि तेव्हा तो 13 ऑक्टोबरला होता आणि अपूर्वा तेव्हा केक घेऊन आली. तिची मावशी त्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये होती, त्यामुळे तिने सांगितलं अगं मी तुला मंगेशला छान बॅकस्टेजला तुला भेटता येईल, तू भेट. आणि बरं, तुमचे हे सगळे प्रयत्न चालले ते तुमच्या घरी माहिती होते? हो, माहिती होतं. प्रयत्न म्हणजे मी परत एक सांगते की मी म्हणजे मला याला मिळवायचंय किंवा ह्या दृष्टीने अजिबात काय हे सांगू नका. आता याच्यावरती आम्ही विश्वासच ठेवणार नाही. मला मिळवायचं काय नाही, ते सगळं मिळवायचंच होतं. नाही तर केक घेऊन पुण्या रावेरवरून व्हाया पुणा तळेगावात केक घेऊन कोण जाईल? नाही, मी तेव्हा पुण्यातच होते. बरं, मला आठवतं तेव्हा स्टेजवर आली आणि आम्ही केक कटिंग केला आणि मी सरप्राईज झालो होतो एकदम. अरे हे काय, आपला शो चालू आहे आणि त्याच्यात फॅन येऊन हे करते आणि स्पेशली अपूर्व आठवले परत. म्हटलं तू जरा बॅकस्टेज ये आणि तिला बॅकस्टेज मी बोलवलं. म्हटलं ओके तू आहेस का, तू एवढं सगळं यु नो प्रेमाने केक आणतेस, बर्थडे एकमेकांचे आपले सेम आहेत सो शेअर करतेस. ओके तुझा आता मी नंबर सेव्ह करीन माझ्या फोनमध्ये आणि आपण बोलूया आता. त्यानंतर अपूर्वा माझ्या परत पुण्यात असेल कुठे असेल प्रोग्रामला यायला लागले आणि मग आम्ही फॅनच्या जरा पुढे गेलो की आता आपण ओळखतो एकमेकांना, सो फ्रेंडली बोलायला लागलो. आणि ते या गप्पा गोष्टींमध्ये 1-2 वर्षाचा काळ निघून गेला आणि खरंच सांगतो की हिने नाही आणि मी नाही, आम्ही एकमेकांनी प्रपोजच केलेलं आहे. सो केक खाऊन झाल्यावर कसलं काय राहिलं प्रपोज करायचं आणखी पुढे काय? सो आम्हाला दोघांनाही मनात कुठेतरी असं होतं की नाही आपण एकमेकांवर प्रेम करतोय आणि त्याला कुणी एकमेकांना रिक्वेस्ट करायची और सो ते बॉन्ड कुठेतरी जुळलं. आणि जेव्हा मी रिसेंटली घरी सांगितलं आणि तेव्हा घरून दोन्ही घरातून इतकं छान अप्रिशिएट झालं. घरच्यांनी खूप प्रेमाने आम्हाला एकत्र. हो, तुमच्या घरी तर दिवाळीच आनंदच सुरू झाला, आनंदोत्सव दोघीकडे. बरं, मला निलेश, पहिलं गाणं ज्या गाण्याने प्रसिद्धी मिळवून दिली ते कुठे? म्हणजे या क्षेत्रात आता कसं निलेश मोहोरीर हे नाव आहे, आज प्रत्येकाला माहिती आहे की जे काही करणार ते उत्तम करणार. गायनाच्या क्षेत्रात ही मंडळी असल्यामुळे ती नेहमी दिसत असतात, पण संगीत म्हटल्यानंतर थोडंसं म्हणजे तो चेहरा दिसत नाही संगीतकाराचा. पहिलं असं गाणं कुठलं की ज्याने निलेश मोहोरीरकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं? पहिलं गाणं माझं झी मराठीचंच होतं, जे मी पहिलं टायटल सॉन्ग केलं. कुठलं? कळत नकळत. ऐकावं लागेल. येस, ऐकू. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येते. मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळहुळणारी माती. मन वाऱ्यावरती झुलते असे उंच उंच का उडते. मग कोणा पाहून भुलते. सारे कळत न कळतच घडते. 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 वा 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 वा, सारे कळत न कळतच घडते. यांच्याही बाबतीत तसंच झालेलं आहे. कुठे सिसिडीत जमलेलं आहे तर कुठे रावेर माहीत नसलेल्या ठिकाणीही जमलेलं आहे. मला तुम्हाला अनेक प्रश्न विचारायचे आहेत. खरं तर हा 1 तासाचा भाग 2 तासाचा का नाही असं तुम्हाला सगळ्यांना वाटू शकतं, पण त्याचबरोबर तुम्ही मला सांगा की त्याच्या स्वभावाबद्दल काय सांगाल? कसा आहे स्वभाव? खूप मनमोकळा आहे आणि खूप छान बोलतो. त्याचं मगाशी पण मी जसं सांगितलं त्याचं कम्युनिकेशन स्किल मला खूप आवडतं आणि असं म्हणजे जे त्याला वाटतं ना ते स्पष्टपणे तो सांगतो, त्याच्यामुळे कुठे गॅप राहत नाही बोलणं. आणि वहिनींच्या स्वभावाबद्दल? तिचा सगळ्यात आवडलेला मला गुण म्हणजे ती अतिशय अंडरस्टँडिंग आहे, ग्राउंडेड आहे, रूटेड आहे. म्हणजे अजिबात हवेत उडत नाही कधीही काही झालं तरी. आणि घरात पण आता ती आल्यापासून तिचा काय म्हणतो आपण एक टेम्परामेंट असं आहे की मी पण काहीतरी करते, माझ्याकडून पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होते. सो कॉन्ट्रीब्यूट करण्याचा स्वभाव आहे जो मला खूप आवडला आणि अतिशय प्रेम.